रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. सगळ्याजणी राख्यांची तयारी चालू असेल. कोणाचा भाऊ जवळ असेल, कोणाचा भाऊ लांब असेल, कोणाचा भाऊ छोटा असेल, तर कोणाला दादा असेल. तर माझ्या घरामध्ये इथे तर मी मोठी आहे, पण माझे जे चुलत भाऊ आहेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. 2 चुलत भाऊ जे आहेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. बाकी सगळे भाऊ माझ्यापेक्षा छोटे आहेत. म्हणजे मावशीची मुलं असू द्यात, माझ्या आत्यांची मुलं असू द्यात किंवा माझ्या मामाची मुलं असू द्यात, कोणीच जे पण आहेत ते सगळे माझ्यापेक्षा छोटे आहेत. तर त्यांना दरवर्षी म्हणजे मी तुम्हाला सांगते कमीत कमी 15 ते 20 राख्या दरवर्षी लागतात. आणि दरवर्षी मी प्रत्येक वेळी गणपती बाप्पांचीच राखी माझी असते. त्याची डिझाईन वेगळी असते, पण गणपती बाप्पा हे त्या राखीमध्ये कॉमन असतात. तर मी ह्यावेळेस ठरवलेलं की थोडं काहीतरी वेगळं ट्राय करूयात. तुमच्याशी मी शेअर करते जे पण मी काही ऑर्डर केले. मी ट्रायल बेसिसवर ते ऑर्डर केलेलं आहे. इन्स्टाला मला एक रुद्राक्षची राखी कंटिन्युअस दिसत होती. त्याचं पेज मला सारखं समोर यायचं, बरेच पेज यायचे. तर मग मी एक ऑर्डर करून पाहिलं की ते कसं येतं आहे. मी तुम्हाला पहिलं दाखवते आणि नंतर मग माझा एक्सपिरियन्स शेअर करते की खरंच मला हे आवडलं आहे की नाही आवडलं आहे. तर 3 राख्या मी मागवल्यात फक्त ट्रायल बेसिससाठी. तिथे होतं की तुम्ही 3चा बंच मागवू शकता. तर मी 3चा बंच मागवला आहे. त्याच्यामध्ये मी एक राखी मागवली आहे श्यामसाठी, जो माझ्या मावशीचा मुलगा आहे. दुसरी राखी मागवली आहे मी माझ्या मामाच्या मुलासाठी, अक्षयसाठी. आणि एक राखी मागवली आहे मी माझ्या भावासाठी, वैभवसाठी. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाकीचे मला म्हणणार आहेत आमची नावं कुठे आहेत. तर मी हे जस्ट ट्रायलसाठी मागवलेलं आहे. जर मला आवडलं तर मी पुढे ह्या राख्यांची ऑर्डर देणार होती. तर मी तुम्हाला दाखवते. हे त्यांचं पॅकिंग आहे. हॅपी रक्षाबंधन स्वॅग ब्रो आणि असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि रुद्राक्षची राखी आहे. तर मी तुम्हाला राखी दाखवते. जनरली मला राखी बांधायला आवडते, मला ब्रेसलेट टाईपमध्ये नाही आवडत. तर यांची जी आहे ती ब्रेसलेट टाईपमध्ये राखी आहे. तर मी तुम्हाला पहिली जी राखी आहे आय गेस वैभवचीच आहे. वैभव म्हणजे माझा छोटा भाऊ, नाही सॉरी, अक्षयची राखी आहे, माझ्या मामाचा मुलगा. तर हे असं त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, अक्षय. दिसत असेल, हो, अक्षय नाव लिहिलेलं आहे. हे रुद्राक्ष आहेत त्याला. आणि असं हे बांधायचं आहे हातामध्ये. सो हे असं दिसणार आहे. आणि हे जेव्हा मी फोटोमध्ये पाहिलं, मला हे चांगलं वाटत होतं. चला काहीतरी युनिक आयडिया आहे आणि मुलांनाही आवडेल की त्यांच्या नावाचं काहीतरी मी त्यांच्यासाठी ऑर्डर केलेलं आहे. पण तशा 3 राखीज आलेल्या आहेत. पण मी खरं सांगते, तुम्हाला आवडलं असेल की नाही मला माहीत नाही. मला तसं ते आवडलं आहे पाहताना, पण राखी म्हणून मला ते नाही आवडलं आहे. मला असं वाटतं की दरवर्षी जी मी गणपती बाप्पांची राखी आणते ती राखीच बेस्ट आहे. सो हे मी 3 तर ठेवणार आहेच आहे. जे तिघांसाठी आले हे तिघांना मी देणार आहे. प्लस ह्याच्यासोबत मी एक्स्ट्रा अजून राखी घेणार आहे आणि त्या राखी मी त्यांना बांधणार आहे. तर तुम्हाला ह्या राखी जर आवडत असतील, अशा राखी जर तुमच्या फेवरेट असतील, तुम्हाला असं वेगळं काही ट्राय करायचं असेल, तर मी याची लिंक पण देते. इन्स्टावर एक पेज आहे, त्या पेजचं नाव तर मी विसरली आहे, H वरनं काहीतरी आहे. तर मी इथे लिंक देते. त्या लिंकवरती तुम्ही जाऊन ह्या 600-650 रुपयाला 3 राखी होत्या. त्या प्राईजच्या मानाने पण थोड्या कॉस्टली आहेत, असं मी म्हणणार नाही की कॉस्टली नाही आहेत. पण तुम्हाला जर तुमच्या भावासाठी, जर तुम्हाला 1-2च भाऊ असतील आणि तुम्हाला काहीतरी युनिक द्यायचं असेल, तर हे नक्की ट्राय करू शकतात. आणि अजून एक गोष्ट, इन्स्टाला एक पेज आहे जे मी पहिलं पण शेअर केलं होतं, साडीवाला भाऊ म्हणून. तर तिथे मला अजून एक साडी आवडली होती. मलाही आता कळत नाही आहे की मला साड्यांचं वेड का लागलं आहे, कारण की मी जनरली एवढ्या साड्या कधीही घेत नाही आणि घेतल्या तरी ते माझं नेसणं होत नाही, मी वेअर करत नाही. सो म्हणून मी पण मला ते पेजवरती 1-2 ज्या साडीज होत्या, सगळ्या नाही, 1-2 साडीज मला पाहिल्यानंतर खूप आवडल्या. तर मी एक साडी ऑर्डर केली होती. त्यात खूप कलर होते. त्यातला मला स्पेशली व्हाईट कलर आणि एक येलो आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं. पण काय झालं होतं, हे कलर बाकी जे सगळे कलर होते ते सगळे माझ्याकडे होते. हा जो कलर होता, म्हणजे हे जे कलर कॉम्बिनेशन होतं ते माझ्याकडे नव्हतं. तर तुम्हाला मी साडी दाखवते आणि साडीची किंमत आहे 999 रुपये, म्हणजे 1000 रुपये. ते लिहिताना लिहितात की 999 रुपये, 1000 रुपये. साडीचा कलर आहे ब्ल्यू आणि त्याला येल्लो काट आहेत. मी पूर्ण ओपन करून दाखवते. तर ही आहे साडी. आय गेस मला असं वाटतं खूप लेडीजकडे अशी साडी असेल. आणि मला याची शाईन खूप आवडली. याला असे येल्लो काट आहेत खाली, वरती अशी बॉर्डर आहे. तर ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो मला खूप आवडला. येल्लो कलर, ब्राईट येल्लो कलर आहे आणि मला असं वाटतं तो स्टिच केल्यानंतर मला छान दिसेल हा येल्लो कलर. तर हे त्याची हाताची साईड आहे. तर हे हात येतील याचे.
आणि 1000 रुपये प्राईज आहे. जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करेल आणि वेअर करेल तेव्हा मी शेअर करेल की ती कशी दिसते. आता ती खूप चुरगळलेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा लुक तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की कसा येईल. तो मलाही समजत नाही की खरंच तो कसा दिसेल, पण एकदा मी अंगावर टाकून पाहते की हा कलर मला कसा दिसतो. आणि हा कलर खरंच माझ्याकडे नाही आहे, सो मला माहीत नाही की याला नक्की घ्यायचं आहे कुठून. ओके, हे असंच आहे. असा हा कलर आहे. मला असं वाटतं यातला जो व्हाईट कलर होता तो जास्त बेटर होता, त्याला मरून कलरचं कॉम्बिनेशन होतं, पण मला हा फोटोमध्ये हा खूप चांगला दिसला. जेव्हा रेडी होईल आणि मी वेअर करेल तेव्हाच मला कळेल की खरंच याचं लुक कसं येते. सध्या तर मला ओके ओके वाटत आहे. मधुकडे जे मी ड्रेसेस स्टिच करायला टाकलेले होते ते माझे स्टिच झालेले आहेत, ते आणायला जायचं आहे. इवन निर्मलाचे पण झालेले आहेत. त्या दिवशी आम्ही थोडेच आणलेले, पूर्ण आणले नव्हते, म्हणजे तिचा एकच आणलेला, बाकी माझे 1-2 कामं पेंडिंग होती. तर ती कामं मला कामं झालेली आहे. तिचा कॉल आला आहे की ड्रेसेस रेडी आहेत, येऊन जात म्हणून. आणि आजचा जो काही मी ज्वेलरीचा ब्लॉग टाकला आहे तो मी असा शूट केला होता. मी तो फार सिरियसली शूट नव्हता केला. आम्ही तिथे सोनीसाठी ज्वेलरी घ्यायला गेलो होतो आणि त्यांचं कलेक्शन चांगलं होतं म्हणून मी ते थोडंसं शूट केलं. सोनी पण नाही आहे तर मग बोर पण होत आहे आपल्याला. छळायला कोणीतरी पाहिजे ना, बोलायला. मिस यू सोनी. सोनी तुला मिस करते. आम्हाला तुला त्रास द्यायला आम्हाला कोणीच नाही, तर तुला काय त्रास देऊ. आम्ही तुझ्याच एरियामध्ये फिरतोय बघ. तुझ्या घराच्या जवळून चाललोय म्हणून हा व्हिडिओ शूट होतोय. आणि आज खरंच माझं बाहेर पडण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण असं म्हणतात ना, जेव्हा तुम्हाला लो फील होतं, जेव्हा तुम्हाला चांगलं वाटत नाही, जनरली मला असं जेव्हा मला पिरियड्स येतात त्याच्या आधी मला एक दिवस असं लो फील होतं. मला असं वाटतं की ह्या दुनियेत माझं कुणीच नाही आहे, मी एकटी आहे पूर्ण, मला कुणीच नाही आहे. आणि मी डॉक्टरांना पण कन्सल्ट केलं होतं की मला असं का होतं, रडावं असं वाटतं. ते म्हणतात की आफ्टर 30 तुम्हाला असं होतं, तुमचे हार्मोन्स चेंज होतात, तर तुम्हाला असं होतं. मला असं वाटतं मूड स्विंग्स होतात. तर बऱ्यापैकी लेडीजला असं होत असेल. मला माहित नाही की मीच त्यातला काहीतरी युनिक प्राणी आहे. तुम्हालाच का फोकस केलं, तुझं पण तोंड दाखव थोडंसं. असं होत असेल, असं नाही की मी एकटीच असेल नाही होतं, इट्स नॅचरल. तर मला एवढं लो फील होतं. काही हॅपी पण फील होत असेल, पण मला खूप लो फील होतं. मला एवढं सॅड फील होतं, एवढं सॅड फील होतं हॅपी फील होण्याचं. मला असं वाटतं की दुनिया संपली, आज इथेच संपली. रात्री मी 2 वाजेपर्यंत जागी होते, ही पण जागी होती. हिचा मला रात्री हिने काहीतरी मला मेसेज पाठवला, ही दरवाजा माझा जोरात आपटते. हिने मला त्याच्यावरती एक रील पाठवली. मी तिला म्हटलं झोप, तुला पण झोप येत नाही, मला पण झोप येत नाही. सो रात्री माझी झोप पण झालेली नाहीये. पण ते लो फील होणं मैत्रिणीसोबत आल्यानंतर थोडंसं जातं, म्हणून मी तिला म्हटलं चल आपले ड्रेसेस रेडी आहेत, तर ड्रेसेस पण आणूयात आणि जरा तिच्याबरोबर आला, मला ते माझ्या माइंडमधून जाईल. आणि काय होतं, जेव्हा मला लो फील होतात ना, तेव्हा मला माझ्या आयुष्यातली सगळी निगेटिव्ह लोकं आठवतात, किंवा ज्यांच्यासोबत मी कधीतरी चुकीचं वागलेली असेल ते पण मला आठवतं, की मी काही चुकीचं केलं असेल ना ते पण मला आठवतं. माझ्या आयुष्यातली निगेटिव्ह लोकं ज्यांच्यामुळे मी डिप्रेस होते, जे मला आठवल्यानंतर, अशी पण लोकं मला आठवतात. म्हणजे चांगलं नाही आहे, दोन्ही गोष्टी मला आठवतात. सो निर्मलाला ह्याच्यासाठी सोबत घेतलं की मला आता कुणी आठवू नये, एस्पेशली निगेटिव्ह कुणी आठवू नये, आणि मी पण जे काही चुका केल्या त्या पण मला आठवू नये. सो रात गई बात गई संपलंय. आता नवीन झोनमध्ये तर कपडे, आता मला टेन्शन आलंय, कपड्यांचं पेमेंट करावं लागेल ना, त्याचं टेन्शन आलंय मला. आणि मला अजून एक विचारायचं आहे, मला कोलॅबरेशनसाठी व्हिडिओज येतात, म्हणजे व्हिडिओजच म्हणते, कोलॅबरेशनसाठी मेल येतात की कोलॅबरेशन करा म्हणून. माझा चॅनल तर खूप छोटा आहे, एवढा मोठा चॅनल नाही आहे, तरी पण मला कोलॅबरेशनसाठी 2-3 मेल आलेले आहेत, स्पेशली साडी शॉपचे. तर तुम्ही मला सांगात की मी कोलॅबरेशन करू की नको करू. खतरनाक असं ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो आहे, कळलं ब्लॉगिंग करता करता. आपण मध्ये स्टक झाला तो ड्रायव्हर एखाद्याला जाऊन भेट पण दिली मी, असं होऊ शकतं. एखाद्याला जाऊन ड्रायव्हर म्हणत असेल काय चालू आहे यांचं. नाही, तो माणूस पण मगाशी एक बराच वेळ पाहत होता की ही त्या समोर गाडी पण चालते, कॅमेऱ्यात बघून का बोलतीये. युनिक घालतात ना, त्याला पण खूप गट्स लागतात. वेगळं काहीतरी ट्राय करायला घालतात, पण हे असं ट्रायल करायला पण खूप मोठं हे लागतं. तू हे मला आयडिया दिली असेल, म्हटलं नको अगं, हे काहीतरी वेगळंच दिसेल, नको मला. प्लेन जो आतमधला आहे ना तोच खूप आवडला मला. तेच आहे ना, ते दोन्ही घालू शकता तुम्ही, विथ कॅप पण घालू शकता. म्हणजे असं
आपण जेव्हा एखाद्या ब्लाऊजला वर्क करण्यासाठी देतो तेव्हा त्याला किती मेहनत लागते. मी समोर पाहिलं की किती नाजूक काम आहे, किती पेशन्स लागतात हे काम करण्यासाठी आणि किती टाईम टेकिंगसुद्धा आहे हे. आणि हॅट्स ऑफ ह्या दादांना, म्हणजे हे जे कारागीर आहेत यांना. जसं तुम्हाला माहिती आहे हे आहे समाज क्रिएशन आणि इथे जो ड्रेस तुम्हाला समोर दिसतो आहे सुंदर असा 2 पीस तिने बनवलेला आहे आणि काहीतरी वेगळं आणि युनिक आहे. आणि मेन म्हणजे ही क्लायंट जी आहे ही जर्मनीची आहे आणि त्यातल्या त्यात ती महाराष्ट्रीयनसुद्धा आहे. सो ती इकडनं नऊवारीपासनं तर वेस्टर्न आउटफिटपासून सगळं मधूकडनं बनवून घेते. मधूकडनं आल्यानंतर याला बाहेर घेऊन जावं लागलं कारण की आज होता तिचा एक्झामचा लास्ट पेपर आणि तो पेपर झाल्यानंतर मी आणि बाबाने तिला प्रॉमिस केलं होतं की तुला आम्ही पार्टी देऊ. सो त्या पार्टीसाठी मी, निर्मला आणि रिया आम्ही तिघेही बाहेर आलो होतो. जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलंच आहे की माझं राखी प्रकरण थोडंसं फसलेलं आहे. म्हणून मी ठरवलं की सेक्टर 6मध्ये ओम व्हरायटीजचं एक शॉप आहे. त्यांचं राखीचं दरवर्षी एक सेपरेट शॉप लागतं. तिथे मी जाऊन पाहायचं ठरवलं की मला आवडणाऱ्या राखी तिथे मिळत आहेत का. आणि एवढ्या लवकर राखी घेण्याचं कारण असं की पुढच्या आठवड्यामध्ये घरामध्ये लग्न आहे. तर लग्नाच्या गडबडीमध्ये, म्हणजे लग्नाच्या तयारीमध्ये राखी घेण्याचं मी विसरून जाईल. म्हणून मी लवकर राखी घेत आहे आणि नवीन नवीन स्टॉकही आपल्याला चांगला मिळतो. ही ओमची एक चांगली आहे. हा, हे आतली किती राहिल्या तर शिल्लक त्या ओममधल्या? 2000. 2 ओमच्या ज्या चांगल्या आहेत, सॉरी 2 ओमच्या ज्या चांगल्या आहेत. एक गणपती बाप्पांची पण आहे. ह्या 2. मॅम असं झालंय काय होऊ शकते का बघा मॅम, 4, 5, 6 गणपती बाप्पा आहेत. हे पण ठीक आहे. त्यांचं कलेक्शन खूप सारं आहे आणि सुंदर सुंदर राख्या आहेत. गणपती बाप्पांच्या पण राख्या आहेत पण खूप नाजूक आहेत. म्हणजे ही जी आहे याची फिनिशिंग पण खूप चांगली आहे पण खूप छोटंसं आहे ते, म्हणजे हातामध्ये दिसणार नाही असं आहे ते. नहीं वो नहीं, यही वाली अच्छा, नाजूक आणि सुंदर राखी आहे आणि जर कृष्णा नाव लिहिलेलं आहे. खूपच सुंदर आहे. इथे गणपती बाप्पांची राखी आहे बट हे खूप छोटी आहे. म्हणजे ये भी अच्छी लग रही. सगळ्यात सेम राखी मला नाही मिळाल्या म्हणून मी वेगवेगळ्या ट्राय केल्या, वेगवेगळे पॅटर्न घेतले पण सगळ्यांची फिनिशिंग खूप सुंदर आहे. हे डिझाईन्स तुमच्यासाठी की सध्या मार्केटमध्ये राख्यांची काय व्हरायटी आहे, सध्या काय ट्रेंड आहे, त्यासाठी मी हे शूट केलेलं आहे. आणि तुम्ही मला सांगात की तुमची रक्षाबंधनची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, तुमची राखी घेऊन झालेली आहे की नाही, किंवा अजून तुम्हाला घ्यायची आहे. आणि तुम्हाला हे ओम व्हरायटीचं कलेक्शन कसं वाटलं हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगात. ही वाली मला आवडली आहे पण यात सगळ्यात जास्त नसणार आहेत ना, थोडाच असतील. किती पाहिजे? ॲटलिस्ट मला 15 तरी पाहिजेत सेम. फायनली राख्या तर मला मिळालेल्या आहेत. आता बघूयात त्या सगळ्यांना आवडतात की नाही आवडतात. जनरली मी घेताना सगळ्यांना सेमच घेते, वेगवेगळ्या घेत नाही. पण ह्या टाईमला मला माझ्या मनाप्रमाणे नाही मिळाल्या जशा मला हव्या होत्या, म्हणून मी थोड्या वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. तर मी समोर ठेवणार, ज्याला जी आवडेल ती त्याने बांधायची, जो म्हणेल की मला ही आवडली आहे. आपल्यामध्ये मराठी जी म्हण आहे, हाजीर तो वजीर, म्हणजे ज्याला जो पहिला येईल आणि ज्याला जी आवडेल त्याला मी ती बांधणार आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात. धन्यवाद.